पुण्यातील मंचर शहरामध्ये मोठा वाद निर्माण झाला। दर्ग्याच्या आत भुयार आणि हिंदू स्थापत्य शैलीची कमान आहे। दर्ग्याखाली मंदिर असल्याचा हिंदू संघटनांकडून दावा करण्यात येतोय। इथे फक्त दर्गा आणि कबर असल्याचं मुस्लिम संघटनांकडून मत व्यक्त करण्यात आलंय। पुरातत्व खात्याने अहवाल द्यावा, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या संदर्भात मागणी केलेली आहे। पुण्यातील मंचर शहरात मोठा वाद हा निर्माण झालेला आहे। आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात हा मोठा वाद उभा ठाकलाय। चावडी चौकातील दर्ग्याचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळली आणि आतमध्ये भुयार आणि हिंदू स्थापत्य शैली असणारी कमान दिसून आल्यानंतर आता परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। त्यानंतर हिंदू संघटनांनी दर्ग्याखाली मंदिर असल्याचा दावा केला, तर मुस्लिम संघटनांनी तीव्र विरोध नोंदवत इथे फक्त दर्गा आणि कबर असल्याचं सांगितलंय। या भुयाराची पुरातत्व खात्यामार्फत चौकशी करावी व नक्की हे भुयार व त्यातील वास्तू काय आहे याचा अहवाल पुरातत्व खात्याने द्यावा, तो आम्हाला मान्य राहील अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली आहे। आपले प्रतिनिधी साईदीप ढोबळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। साईदीप, आपण पाहतो या ठिकाणी ही भिंत कोसळली आणि त्यानंतर आता दावी प्रतिदावे या ठिकाणी करण्यात येत आहे। हिंदू संघटनांकडून दावा करण्यात येतोय या दर्ग्याखाली मंदिर आहे, तर इथे फक्त दर्गा आणि कबर असल्याचं मुस्लिम संघटनांकडून मत व्यक्त करण्यात येत आहे। बरोबर आहे नीलम, आपण पाहू शकतो की हा जो मंदिराचा जो मुख्य जुना चावडी चौक आहे, त्या चावडी चौकामध्ये हा दर्गा होता आणि या दर्ग्याचं जे सुशोभीकरण असेल किंवा थोडीशी परतफेड झाली आहे त्या संदर्भात काम सुरू होतं। येथील जी नगर परिषद आहे, नगर परिषदेच्या माध्यमातून या पडझडीच्या दुरुस्तीसाठी निधी देखील पडलेला होता। त्या अनुषंगाने या दर्ग्याचं काम सुरू होतं। या दर्ग्याचं काम सुरू असताना जी समोरची जी भिंत आहे ती खाली खड्डा घेतल्यामुळे ती खाली पडली आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी काही कॉलम उभे करायचे होते आणि त्या कॉलमच्या माध्यमातून वरती त्या दर्ग्याचे जो वरचा जो स्लॅब आहे त्याला सपोर्ट द्यायचा होता। परंतु हा दर्ग्याचे जे खाली जे कॉलम घेताना जे खड्डे घेताना या दर्ग्याच्या खाली एक समाधीसारखं किंवा असं सदृश्य एक भुयार आढळलं आणि त्या ठिकाणी काही हिंदू संघटनेच्या लोकांच्या लक्षात आलं की या ठिकाणी कुठल्या तरी प्रकारचं मंदिर असावं। त्या संदर्भात स्थानिक प्रशासन असेल, पोलीस असेल, यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी पाहणी करण्यात आली। काही संघटनांनी म्हटलं की या ठिकाणी मंदिर असावं, तर मुस्लिम समाजाचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी ही जी जो दर्गा आहे या दर्ग्यामध्ये जी पहिलीची जे गुरु महाराज असतील किंवा जे अवलिया जे मदनी बाबा असतील यांची समाधी असते आणि ती समाधी या दर्ग्याखाली आहे आणि तशा पद्धतीने त्या काळामध्ये तशा पद्धतीने ती समाधी देण्याची ती प्रथा होती। त्या अनुषंगाने खालचं स्ट्रक्चर आहे, परंतु काही हिंदुत्व संघटना म्हणतात की त्या ठिकाणी मंदिर आहे। हा सर्व चौकशीचा किंवा तपासाचा भाग आहे, परंतु एकंदरीत पाहिलं तर हा जो जुन्नर असेल, आंबेगाव असेल किंवा खेड परिसर असेल या थोडासा ऐतिहासिक या ठिकाणचा हा भाग आहे आणि या परिसराला ऐतिहासिक थोडासा दर्जा आहे। त्यामुळे या ठिकाणी पाहिले तर अनेक ठिकाणी मशिदी असतील, दर्गे असतील किंवा एकंदरीत अशा प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या जुन्या पुरातन वास्तू या ठिकाणी पाहायला भेटतात। परंतु हा सर्व तपास भाग असतात प्रशासनाने या ठिकाणी पाहणी केलेली आहे, पंचनामे केलेली आहे, काही संघटनांनी या ठिकाणी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। परंतु एकंदरीत पाहिलं तर त्या खाली काय असेल हा सगळा तपासाचा भाग आहे। पोलीस त्यांच्या अनुषंगाने तपास करतात। साईदीप, आता या ठिकाणी आपण पाहतोय पुरातत्व खात्याकडे या संदर्भात अहवाल सादर करण्यासंदर्भात मागणी होते। कधी या संदर्भात आता पुरातत्व खात्याकडून पाहणी केली जाणार आहे आणि कधी अहवाल हा सादर केला जाणार आहे, त्या संदर्भात काय माहिती मिळते? पुरातत्व खात्याकडे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे, परंतु पुरातत्व खात्याने कुठल्या प्रकारच्या या ठिकाणी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही, कारण ही न्यायालयीन प्रक्रिया आहे। पुरातत्व खात्याने जरी या ठिकाणी पाहणी करायची असली तरी त्या संदर्भात न्यायालयाची परमिशन या ठिकाणी घ्यावं लागते। पुरातत्व खात्याला देखील न्यायालयाची परवानगी या ठिकाणी घ्यावं लागणार आहे, कारण हा दर्गा किती वर्षापूर्वीचा जुना आहे। त्या अनुषंगाने पुरातत्व खाते या ठिकाणी ठरवणार आहे की कुठल्याही प्रकारची पाहणी करायची का नाही करायची का कशा पद्धतीने। एकंदरीत मुस्लिम समाजाकडून सांगितलं जाते की 400 वर्षापूर्वीचा हा दर्गा आहे आणि त्या अनुषंगाने तशा बाबतचा पाठपुरावा देखील त्यांनी कलेक्टर साहेबांकडे केलेला आहे आणि त्या अनुषंगाने कलेक्टर साहेब न्यायालयाचा जो आदेश आहे त्या अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशानुसार पुरातत्व खात्याला या ठिकाणी मागणी करतील आणि त्या संदर्भात पुरातत्व खाते या ठिकाणी येऊन पाहणी करेल नक्की या ठिकाणी हा दर्गा होता की मंदिर होता की अन्य काही हा प्रकार आहे या संदर्भात या ठिकाणी पाहिलं जाईल आणि त्या अनुषंगाने दोन्ही समाजाला या ठिकाणी आवाहन केलं जाईल की कुठल्याही प्रकारचा तेढ निर्माण होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं मनामध्ये शंका निर्माण होणार नाही। कारण
या ठिकाणी प्रशासन सज्ज आहे. पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आलेले आहे आणि पोलिसांनी सर्व मंचर असेल, आंबेगाव तालुका असेल किंवा परिसरातील जे नागरिक असतील दोन्ही समाजातील त्यांना आवाहन केलेले की कुठल्या प्रकारची या ठिकाणी शांतता राखा, कुठल्या प्रकारचा अनिश्चित प्रकार घडू नये. कारण जी. हा जो सगळा भाग आहे हा सगळा तपासाचा भाग आहे आणि तपासा अंतिम जे काय येईल ते समोर येईलच. पण तू कुठल्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नका आणि या माध्यमातून समाजामध्ये तेढ निर्माण होईल आता कुठलं कृत्य करू नका असं पोलिसांनी या ठिकाणी सांगितलंय. पूर्ण मंचर शहराला पोलिसांनी सावलीचे स्वरूप दिलेले आहे आणि हा जो तपास आहे हा कधी लागतो या ठिकाणी जिल्हाधिकारी कशा पद्धतीने पुढची प्रोसेस करून जी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.